सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे. कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे. श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण क्रमशः जाणून घेत आहोत. आजचे श्लोक आहेत 153, 154 आणि 155. स्थानाचे महत्त्व. अथ काम्यजपे स्थानं कथयामि वरानने सागरे वा सरित्तीरे अथवा हरिहरालये शक्तिदेवालये गोष्ठे सर्वदेवालये शुभे वटे च धात्रिमूले वा मठे वृन्दावने तथा पवित्रे निर्मले स्थाने नित्यानुष्ठानतोऽपि वा निर्वेदनेन मौनेन जपमेतं समाचरेत्. हे सुमुखी, आता कामना धरून कोठे जप करावा त्या स्थानाचे वर्णन करतो. समुद्रकिनारी किंवा नदीकाठी, शिवालयात वा विष्णूच्या मंदिरात, देवीच्या देवळात, गायीच्या गोठ्यात किंवा कोणत्याही देवालयात, शुभ अशा वडाच्या किंवा आवळीच्या झाडाखाली, मठात, तुळशी वृंदावनाजवळ, तसेच पवित्र निर्मळ स्थळी ह्या श्री गुरुगीता जपाचे नित्य अनुष्ठान शांत मनाने मौन धारण करून करावे. आसन, दिशा ह्यांची अनुकूलता मागे सांगून झाली. आता हे 3 श्लोक स्थानाचे महत्त्व सांगत आहेत. कोणती स्थळे, स्थानके ह्या जपास विशेष सोयीची, प्रभावी, अनुकूल व सफलता प्राप्त करून देणारी त्यांची नावे सविस्तर सांगत आहेत. म्हणजे साधकाला ह्यापैकी ज्या स्थानाची अनुकूलता असेल तेथे त्याने जपानुष्ठानास बसावे. जवळची दूरची सर्व स्थळे सांगण्यात आली आहेत, म्हणून जपाला कोठे बसावे हा प्रश्न पडणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवावी की स्थळ, काळ, दिशा, आसन आदी बाह्य स्थूल गोष्टींचे महत्त्व मनात कामना धरून जप करणाऱ्यांसाठी असते. ज्यांचे मुक्ती हेच ध्येय आहे त्यांना बाह्य गोष्टींचे अवडंबर माजविण्याचे कारण नाही. आर्त व अर्थार्थींसाठी विशेषे करून हे श्लोक आहेत. समुद्र, नदी, देवालये, वट, मठ ही दूरची स्थळे, तर गायीचा गोठा, वृंदावन ही अगदी जवळची, सर्वांना सोयीची, घर सोडावे न लागणारी स्थाने होत. स्थान पवित्र व निर्मळ हवे ही अट. अपवित्राला पवित्र करण्याचे सामर्थ्य त्या जागेत हवे. मनाचा मोल, अस्वस्थता घालविणारे स्थान निर्मल. ह्याप्रमाणे जागा पाहून तेथे मागे सांगितल्याप्रमाणे ती कामनापूर्ती करणारे आसन घ्यावे. त्या दिशेला तोंड करावे. ह्या जपाचे अनुष्ठान नित्याचे हवे. आज केला उद्या नाही अशी चाल ढकल नको. नैमित्तिक कर्म हे नसावे, नित्याचे हवे. साधना अखंड व्हावी. विहिरीतून बादली भरून वर आली इतक्यात जर रहाटावरचा हात सुटला तर ती परत खाली जाते व पुन्हा भरावी लागते. कोणत्याही साधनेचे फळ प्राप्त होण्यास ती साधना अखंड व्हावी लागते. थोडा देखील खंड पडला तर ती फलित होत नाही. पुन्हा पहिल्यापासून सुरू करावी लागते. ही गोम लक्षात ठेवावी. तसेच हा जप करण्याची नीती, रीती, पद्धती सांगण्यात येत आहे. शांत मनाने वा मौन भावाने पठण करावे. मनापासून गावी. अर्थ लक्षात घेऊन म्हणावी. सद्गुरुनाथ महाराज की जय.